केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील धक्कादायक रुग्णालयात प्रकार घडलेला आहे। रेडिएशन रजिस्ट्रेशन संपलेल्या मशीनवर दररोज 150 ते 200 रुग्णांचे एक्सरे होत आहे। अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत इंगळे यांनी ही मागणी केली आहे। मेडिसिन्स वगैरे एक्सपायर होऊ शकतात, पण एक्सरे मशीनचं तसं नसतं, त्याचं रिन्युअल प्रोसेस असतं आणि काही ठिकाणी ते 3 वर्षांनी असतं, काही ठिकाणी ते 5 वर्षांनी राहतं, काही ठिकाणी ते 7 वर्षांनी असतं। आता आमचं जे रिन्युअल आहे 2025चं आता आम्ही ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहोत आणि ती आता आम्ही त्याचं पत्रव्यवहार वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि ती प्रोसेसमध्ये आहे। जी मशीन आहे ती जर रुग्णांना त्रासदायक असेल तर आपण जी एक्सपायर झालेली मशीन आहे तर त्याच्यावरती आपण नक्कीच कारवाई करू आणि जी नवीन मशीन घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया। एक्सरे मशीन एक्सपायर्ड होणं म्हणजे हा किती मोठा धोका आहे। म्हणजे आतापर्यंत 2020-21च्या याच्यामध्ये एक्सपायर्ड झालेली मशीन आजपर्यंत जर कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन चालवत असेल तर किती रुग्ण त्याच्यामध्ये त्यांनी एक्सरे काढले असतील आणि कितींना एक्स्ट्रा रेडिएशन्स झेलावे लागले असतील याची आपण काही कल्पना देखील करू शकत नाही।